14 धावा धावफलकावर. आणि आता मात्र हा बिरकावलाय, चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे, देखना स्टेप, षटकार. हा बघा क्रिकेटचा षटकार. तर षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 20. पुन्हा एकदा सोडून दिलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अवांतरच्या माध्यमातून एकदा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर. 76 धावांचं लक्ष्य. आणि आतापर्यंत आपण पाहतो 21 झाल्यात, 55 अजून बाकी आहेत. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू चाललाय आरपार सीमारेषी पलीकडे, षटकार. संख्येला आलाय वेग, धावसंख्या जाऊन पोचली ती 27 वर. 27 धावा धावफलकावर. अजून देखील 49 धावसंख्येची आवश्यकता असेल. ही सुरुवात पाहिजे होती, ती मात्र इथून करून देतो रोहित आणि सागर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून जरूर फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. सातत्यपूर्ण टिकून ठेवलं तर याच गतीने धावा मिळवल्या तर मात्र जे कठीण विजय आहे ते मात्र सोपं होऊन जाईल. चेंडू हवेमध्ये आणि इथून मात्र बरोबर लागेल. पंचांचा इशारा आला, षटकार. बॅलन्स इथे गमावला आणि त्याचा मोबदला इथे डॉनर संघाला 6 धावसंख्येने मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचली होती आतापर्यंत 0 गडी बाद 33 या आकड्यावर. दोन चेंडू शिल्लक, काहीस महागडं षटक आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाज तोच, फलंदाज तोच, दिशा तीच, परंतु चेंडू क्रमांक वेगळा आणि सलगचा तिसरा षटकार येतोय. या स्पर्धेतील बहुमान जरूर पटकावता येतो फलंदाज लोहित आणि आपल्या संघाला जरूर गरज आहे. आणि गरज असताना इथे मात्र धावसंख्येचा पाऊस जोर पाडलाय. आता मात्र प्रश्नचिन्ह, दबाव तंत्र, भानगे ब्रदर संघाचा कॅप्टन